आम्ही पण आमच्या परीने आम्ही आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही या लोकांना धर्मदान करू, जेवण अन्न भोजन दान करू. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला. प्लीज सपोर्ट करा. फ्रेंड्स, मी रोहन कासारे, कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. फायनली रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही दादर स्टेशनला उतरलो आहोत. एवढी गर्दी आहे दादरला. आम्ही उतरलो आहे आणि आम्हाला आमचे सबस्क्रायबर व्ह्युअर्स विवेक शिंदे ब्लॉग्स भेटलेले आहेत. चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. आता आपण पुढे जाणार आहोत. इथून आम्ही आता दादर स्टेशनवरून उतरलो आहे आणि तुम्हाला इकडून सरळ जायचं इकडून चैत्यभूमीच्या रस्त्याने. आणि इकडे जागोजागी बोर्ड लावलेले आहेत, तर तुम्हाला असं कन्फ्युजनचं काही असं आहे नाही. आणि खूप असा जनसमुदाय इकडे चालला आहे. आपल्याला त्याच्या मागोमागच जायचं आहे. जय भीम. आमची आता सुरुवात झालेली आहे. हे बघा, जय भीम. तर आपले विवेक शिंदे ब्लॉग हे पूर्णपणे तयार झालेले आहे. जय भीम आर्मी आहे आणि हळूहळू 12 वाजलेले आहेत आणि जनसमुदाय वाढत चाललेला आहे. आम्ही तुम्हाला पुढे दाखवणार आहोत. जेवढी जास्त इकडे गर्दी आहे ना तेवढी जास्त इकडे बघा फेरीवाले सुद्धा आहेत. तुम्हाला पुस्तकं पण भेटतील, मूर्त्या पण भेटतील, इकडे किचन्स भेटतील, लॉकेट्स भेटतील, खूप प्रकारचे पदार्थ भेटतील तुम्हाला इकडे. कोणसा मटेरियल आहे? लाकड टाईप असतं खूप साऱ्या आपल्याकडे गौतम बुद्धांच्या मूर्त्या भेटल्या तिकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा मूर्त्या आहेत तिकडे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आहेत, लाकडाच्या आहेत, मातीच्या आहेत. किंमत खूप जास्त आहे, पण कसं आहे माहिती आहे, पोटावरती यांचं सगळं जगणं असतं आणि बार्गेनिंग आपण किती जास्ती करू शकतो ते आपल्यावरती डिपेंड आहे.
तुम्हाला ठिकठिकाणी अशा घोषणा ऐकायला मिळतील आणि गाणीसुद्धा आहेत, कव्वालीसुद्धा आहेत आणि असा जो जनसमुदाय आहे तो तुम्हाला कुठे दिसणार नाही. आणि परत एकदा सांगतो तुम्हाला, ही जी गर्दी आहे ती पैशाने जमा नाही होत. आता आपण इकडून एंट्री केलेली आहे आणि हे बघा किती मोठे इकडे बांधलेले आहे ना खाण्यापाणी सोय इकडे. तर आपल्याला इकडे दादर चौपाटीला फिरता आपल्याला आपले यूट्यूबर्स प्रशांत आणि प्रमोद भेटलेले आहेत आणि खूप छान उपक्रम केला त्यांनी. बघा इथे वंदना सूत्रपटन यांनी लोकांनी वाटलेले आहेत इकडे. आम्ही भारताचे लोक एक पुस्तक एक अभियान आणि आम्ही आलो आहोत दादरमध्ये शिवाजी पार्कमध्ये 6 डिसेंबरच्या निमित्ताने आणि इथे आम्हाला काही मंडळी भेटलेत आणि खूप चांगला असा उपक्रम ते राबवतात आहेत. आणि भेटलो आम्ही त्यांच्याशी, थोडासा इंटरव्ह्यू घेतला, त्यांच्याशी बोललो आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शनसुद्धा केलं आणि त्यांचं छोटंसं 1-2 मिनिटात आम्ही मुलाखत देणार आहोत. तो कुठे जाऊ नका, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जय भीम, जय भारत. बेसिकली भारतीय लोकसत्ताक संघटना मागील 5 वर्षापासून एक पुस्तक अभियान हा उपक्रम इथे राबवत आहे. भारतीय लोकसत्ताक संघटना आणि लोकहितकारणी संस्था यांच्या विद्यमाने मुंबईमध्ये सध्या 3 लायब्ररी सुरू आहेत. सायन मध्ये चालू आहे, एक भांडुपला चालू आहे आणि आता एक चेंबूरमध्येही चालू करणार आहे. तर आपण आपल्या लायब्ररीमध्ये जे विद्यार्थी येतात, जे तळागाळातून विद्यार्थी येतात, त्यांना बँकिंग, MPSC, UPSC आणि तत्सम वेगवेगळे कोर्सेसचा अभ्यास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवतात, तेही मोफत. तिथे जे काही सगळं चालतं ते आपल्या आणि समाजाच्या पैशातून आपण कोणत्याही विद्यार्थ्याकडून 1 रुपयाही न घेता त्यांना योग्यरित्या कशी सुविधा आणि सोयीसुविधा देण्यात येतील किंवा पुस्तकं कशी उपलब्ध होती याचा मागील 10 वर्षापासून एक पाठपुरावा करत आहोत. आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत की तुम्ही आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आम्हाला एक पुस्तक स्वरूपात तुमची मोलाची मदत करावी, जेणेकरून आपण शिकलो आपलं एक पुस्तक इतर विद्यार्थ्यांनाही कामाला येईल. एक साक्षर भारत घडवण्यासाठी, एक त्यांचं करिअर घडवण्यासाठी आपण समाजाला देणं बनतं काहीतरी, त्यासाठी आपण ही एक पुस्तक देऊन आमच्यासोबत सामील व्हावं ही सगळ्यांना विनंती करतो. जय भारत, जय संविधान. जय भीम, जय भारत, जय संविधान. माझं नाव कमलेश मिलिंद मोहित. जय भीम, जय भारत. माझं नाव विशाल उत्तम गायकवाड. मी भारतीय लोकसत्ताक संघटनेचं खजिनदार आहे. जय भीम, जय भारत. माझं नाव योगेश कांबळे. जय भीम, जय भारत. मी वैशाली मोहिते. मी भारतीय लोकसत्ताक संघटने महिला सचिव म्हणून काम करते. आणि तुम्हा सगळ्यांना कासार किचन ट्रॅव्हल करून खूप खूप शुभेच्छा. खूप चांगला तुम्ही उपक्रम राबवता इकडे. एक पुस्तक एक अभियान. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला मी परत एकदा सांगतो की ही जी गर्दी आहे ही गर्दी पैशाने जमा होत नाही आहे. माणुसकीच्या नात्याने 68 इयर्स महापरिनिर्वाण दिनच्या निमित्ताने ही जी गर्दी जमा झाली आहे ना, ही म्हणजे खरंच खूप खूप वाखाणण्याजोगी अशी गर्दी आहे. आणि मी रोहन कासारे किचन अँड ट्रॅव्हल मार्फत तुम्हाला सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की प्लीज आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, व्ह्यूज द्या आम्हाला, की जेणेकरून आम्ही नेक्स्ट इयर धम्मदान करू, जेवण वाढू. ह्या लोकांना जेवढे जे लोक आलेत सगळ्यांना देऊ शकत नाही आम्ही, पण आमच्या परीने आम्ही आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही या लोकांना धम्मदान करू, जेवण अन्न भोजन दान करू. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला. प्लीज सपोर्ट करा. तुमच्या एका व्ह्यूमुळे आम्हाला खूप फायदा होऊ शकतो आणि आम्हाला फायदा झाला तर आम्ही ह्या सगळ्या जी गरीब जनता आहे, जी भीम सैनिक जनता आहे, या सगळ्यांना आम्ही फायदा करतो.
आणि आता आपण शिवाजी पार्कामध्ये आहोत. खूप ठिकाणी फिरलो, पुस्तकं बघितली, मूर्त्या बघितल्या. हे बघा लॉकेटसुद्धा आहे तिकडे. आणि खूप सारे ठिकाणी फिरल्यानंतर हे बघा इकडे पितळ्याच्या मूर्ती आहेत कडक. चक्र कसे आहेत? वेगळे हे 150 रुपये आणि रिफिल संपल्यावर भेटते ना. बऱ्याचपैकी स्टॉल फिरून आलेलो आहे आणि इकडे टी शर्टचा स्टॉल आहे आणि लास्ट टू लास्ट इयर आपण इथे टी शर्ट घेतलेला होता. मोफत चहा आणि बिस्किट वाटप. सो आपण आता शिवाजी पार्कातून बाहेर आलेलो आहोत. खूप सारे दुकाने होते इकडे आणि खूप फिरलो, 1-2 तास फिरलो आम्ही इकडे. आता आम्ही बाहेर पडलो आहोत. आता थेट आम्ही चैत्यभूमीकडे जाणार आहोत आणि हळूहळू जसं टाईम वाढत चालला आहे तशी तशी गर्दीसुद्धा वाढत चालली आहे आणि जे भक्त आहेत, जी माणुसकी आहे ती हळूहळू अशी वाढत चाललेली की तुम्ही पाहू शकता किती गर्दी वाढली. रात्रीचे 3 वाजलेत आणि आम्ही चालतोय. आम्ही आता इकडे थोडासा टेकअप ब्रेक घेतलेला आहे चहासाठी. 3:30 वाजले. विवेक शिंदे ब्लॉग्स आणि दिनेश लोखंडे साहेब थोडे दमलो आम्ही, पण अजून जिद्द हारली नाही आम्हाला. अजून थोडंसं अजून चालायचं आहे आणि ही जी लाईन आहे ती पूर्ण वर्लीपर्यंत लाईन गेलेली आहे आणि 3:30 वाजलेत रात्रीचे. 6 तारीख उजाडली आहे. खूप गरम. हां, ॲक्च्युली क्लायमेट थोडंसं चेंज झालं त्याच्यामुळे गरम होतं आहे. पण पब्लिक जी वाढते कंटिन्युअसली हर 15-20 मिनिटांनी. हे बघा बाईकवरून पण चाललेत लोक आणि खतरनाक. आणि आम्ही दरवर्षी येतो आणि ॲक्च्युली आम्ही सकाळचं येतो, पण ह्या टायमाला मी रात्रीचं आलेलो आहे. आम्हाला वाटलं थोडंसं गारवा असेल, पण नाही, गरम होतं आहे. पण ठीक आहे, दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. आता मी फिरतो इकडे, थोडंसं सामान वगैरे घेणार आहे. दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग झालेली आहे. आणि दादर या परिसरामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की BMCने असे जागोजागी इकडे बघा शौचालय बांधून ठेवलेले आहेत, जेणेकरून जे लांबचे लोक येतील त्यांची गैरसोय होणार नाही. आणि खूप चांगला उपक्रम आहे आणि जागोजागी अशा पद्धतीने त्या लोकांनी सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
फ्रेंड्स, सकाळचे 5 वाजलेत. आता घरी जाण्याची तयारी. तर आम्ही बऱ्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन केलं यांना आणि आता आमची जाण्याची तयारी. ट्रेनमध्ये बसले. फर्स्ट ट्रेन आहे विरारवरून चर्च दादरवरून विरार आणि फास्ट ट्रेन आहे. आणि तुम्ही पाहू शकता, हे बघा सीट पकडली आणि डायरेक्ट झोपून गेले. त्या मागे पण एक झोपला आहे, इकडे एक ऑरेंज शर्टवाला झोपला आहे, इकडे एक झोपलेला आहे. तर असं करू नका कृपया करून, कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, लोकांना पण बसायला जागा पाहिजे. स्वतः जागा अडवणं तर कसं होणार.